बातमी आहे राज्यातल्या थंडी संदर्भात। राज्यात थंडीचा जोर आता ओसरायला लागलाय। ढगाळ हवामानामुळे राज्यात गारठा कमी झालाय। तापमानात वाढ होत असल्याने अनेक ठिकाणी पारा 10 अंशांच्या वर गेलाय। उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात अंशतः ढगाळ हवामान राहणार आहे आणि किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे। उत्तर भारतातील थंडी सुद्धा कमी अधिक होतीये, तर त्याचा परिणाम राज्यातल्या तापमानावर दिसतोय। शनिवारी धुळे आणि नगरमध्ये 9.5 अंश सेल्सिअस तर रत्नागिरीमध्ये 33.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। शिर्डीमध्ये भाजपचं अधिवेशन सुरू आहे, थेट जाऊयात। शिर्डीमध्ये आज भाजपाकडून अधिवेशन आयोजित करण्यात आलंय। इथे भाजपचे सर्व दिग्गज नेते उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असल्याचं दिसतंय। तर आशिष शेलार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, मुरलीधर मोहोळ हे सगळे दिग्गज नेते उपस्थित आहेत। महापालिका निवडणुकीची रणनीती ठरणार आहे का असा प्रश्नही आहे। भाजपचं शिर्डीत महाअधिवेशन सुरू आहे। महापालिका निवडणुकीची रणनीती या महाअधिवेशनात ठरणार आहे का असा सवाल आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, मुरलीधर मोहोळ, पंकजा मुंडे हे सगळे भाजपचे दिग्गज नेते या अधिवेशनात उपस्थित आहेत। महापालिका निवडणुकीची रणनीती भाजपा या महाअधिवेशनात ठरवणार आहे का हा प्रश्न आहे। भाजपच्या शिर्डीतल्या महाअधिवेशनाची ही दृश्य पाहतोय। या महाअधिवेशनास आता सुरुवात झाली आहे। भाजपचे सर्व दिग्गज नेते यावेळी उपस्थित आहेत। राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। विधानसभेतल्या अभूतपूर्व यशानंतर आता भाजपने नवं मिशन आखलंय। भाजपचं हे नवं मिशन आहे, खेड्याकडे चला। भाजपच्या सर्व मंत्र्यांना आता महिन्यातून एक दिवस तरी खेड्यात मुक्काम करावा लागणार आहे। भाजपच्या मंत्र्यांनी महिन्यातून एकदा खेड्यात मुक्कामी राहावं असा टास्क प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय। कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मंत्र्यांकडची कामं मार्गी लागण्यास यामुळे मदत होईल असं बावनकुळे म्हणाले। मंत्र्यांना महिन्यातून एकदा खेड्यात मुक्काम करण्यासाठी बावनकुळेंनी आग्रह केलाय। भाजपचं मिशन खेड्याकडे चला याची घोषणा करण्यात आली आहे। राज्यभरातील सर्व महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांचा आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून। हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदी आता मोजक्या खरेदी केंद्रावर सुरू आहे। जाचकटी, ग्रेडरची मनमानी तर वखार महामंडळाच्या प्रतिनिधींकडून सोयाबीन नाकारलं जात असल्याने खरेदी केंद्राची डोकेदुखी वाढली आहे। त्यामुळे सरकारची खरंच सोयाबीन खरेदी करण्याची मानसिकता आहे का असा सवाल उपस्थित होतोय। संक्रांतीच्या निमित्ताने बाजारात विविध भाज्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत। भोगी असल्याने त्यासाठी लागणाऱ्या भाज्यांची किरकोळ बाजारासह शहरातील अन्य भाजी मंडईत आवक वाढली आहे। मागणीमुळे भावातही काहीशी वाढ झाली आहे। प्रत्येक भाजी ही 15 ते 35 रुपये पाव किलोने विकली जाते। पुण्यात एम्प्रेस गार्डन इथे 24 जानेवारीपासून रंगीबिरंगी फुलांचं प्रदर्शन भरणार आहे। ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटीने वेस्टर्न इंडियाच्या वतीने दरवर्षी जानेवारीमध्ये एम्प्रेस गार्डनमध्ये पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात येतं।
पालीच्या खंडोबा यात्रेचा आज मुख्य दिवस आहे। खंडोबा म्हाळसाचा विवाह सोहळा यात्रेला सुरुवात झाली आहे। पहाटेपासूनच नदीच्या वाळवंटात भाविक भक्तांकडून आपल्या घरच्या देवांची पूजा मांडून जागरण गोंधळ घातला जातोय। भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय। रविवारी शिर्डीत साई दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे। आज शिर्डीत भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडतंय, त्यामुळे राज्यभरातील हजारो पदाधिकारी शिर्डीत दाखल झालेत। अधिवेशन स्थळी रवाना होण्यापूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांनी साई दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवात पारंपरिक जलयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। हत्ती घोड्यासह वाजत गाजत तुळजाभवानीच्या मंदिर गाभाऱ्यात जल अर्पण करण्यात आलं। यासाठी तुळजाई नगरीतील हजारो महिला भगिनींनी पापनाशी तीर्थकुंडामधून पाणी आणलंय। अवैध उत्खनन आणि वाळू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी प्रशासन सरसावलंय। 11 चेकपोस्टवर कडक निगराणी बसवली आहे। महसूल पोलिसांच्या संयुक्त पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। रेती तस्करी रोखण्यासाठी एकूण 7 संयुक्त पथकं तैनात करण्यात आली आहेत। सांगलीच्या पुणे बंगळूर महामार्गावरील येडेनिपाणी फाटा येथे महामार्गावर भरधाव चारचाकीची रिक्षाला धडक बसली आहे। या अपघातात रिक्षा कोसळून मायलेकी ठार झालेत। दुसरीकडे रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय। नाशिकच्या चांदवड शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय। कुत्रे अनेक वेळेस नागरिकांच्या अंगावर धावून गेल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या कुत्र्यांचं निर्विजीकरण करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत। सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणार आहे अशी टीका अंबादास दानवेंनी केली आहे। तर निवडणुकीच्या काळात सरकारने अनेक आश्वासनं दिली आहेत, पण ते पूर्ण करतील का याबाबत शंका आहे असंही दानवे म्हणाले। शेतकरी सन्मान योजना याच्यात राज्यात 1,21,00,000 लोकांना शेतकऱ्यांना मदत मिळत होती। आता ती संख्या 81 लाखावर आलेली आहे, म्हणजे जवळपास 40 लाख कमी झालेली आहे। 1,21,00,000 40 लाख कमी झाली, म्हणजे 33% कमी झाली आहे। येणाऱ्या काळामध्ये लाडकी बहीणमध्ये सुद्धा हेच होणार आहे आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या तोंडाला हे सरकार पानं पुसणार आहे। परंतु विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे याच्याविषयी आम्ही निश्चित आवाज उठवू। देशभरातील तसंच राज्यभरातील सर्व महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेऊया टॉप 50 मधून। आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, मात्र मुंबईतील शाळांचा फारसा प्रतिसाद नसल्याचं दिसून येतंय। गेल्या वर्षीच्या तुलनेत जागांची घट झाली असून 327 शाळांमधून फक्त 6,000 जागांचीच नोंदणी झाली आहे। परळीतल्या अपघातात सरपंचाचा जागीच मृत्यू झालाय। राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वाराला उडवलंय। यात विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय। परळी तालुक्यातल्या मिरफट फाट्यावर हा अपघात झालाय, ज्यात सरपंचांचा जागीच मृत्यू झालाय। पुण्यातील मगरपट्टा परिसरात एका युवकानं भर रस्त्यात पोलिसाला मारहाण केली आहे। हा युवक एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता। दरम्यान वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला हटकलं। यावेळी राग अनावर झाल्यानं त्या तरुणानं थेट त्या पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला केला। वाकड पोलिसांनी महागड्या कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकल्यात। या टोळीकडून 3 महागड्या कार आणि त्यांच्या बनावट चाव्या असा 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दरम्यान या चोरांवर चोरीचे 9 मोठे गुन्हे दाखल असल्याचं उघडकीस आलंय।
झाडांमध्ये अडकलेला नायलॉन मांजा घरटे बांधण्यासाठी पक्षी वापरत आहेत. यातून त्यांना जीवघेण्या दुखापती होतात आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यू देखील होतो. त्यामुळे आता नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस येथील इंटिग्रेटेड कोचिंग डिपोमध्ये 3 नवीन पीट लाईन तयार करण्याचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. या पीट लाईन्स तयार झाल्यानंतर देशभरातील विविध ठिकाणांसाठी गाड्यांची संख्या वाढणार आहे. विशेष म्हणजे वांद्रे टर्मिनसहून वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. वंदे भारत एक्सप्रेस नंतर विना वातानुकूलित अमृत भारत एक्सप्रेस सुद्धा सुरू करण्यात आली आहे. तिकीट दर कमी असल्यामुळे 4 अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. या एक्सप्रेसलाही चांगलाच प्रतिसाद मिळतोय. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. रेल्वे फाटक बंद असल्यानं दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्यात. अखेर कंटाळून फाटका खालून वाकून नागरिक प्रवास करतायत. नागरिकांकडून ओव्हरब्रिजची मागणी होतीये, मात्र प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे असा आरोप होतोय. रेल्वे मार्गावरील रूळ दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी आज तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर, तर ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी नेरुळ अपडाऊन मार्गावर मेगा ब्लॉक आहे. तसंच पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव अपडाऊन जलद मार्गावर ब्लॉक आहे. अटल सेतूजवळ नवा हायवे बांधण्यात येणार आहे. त्यामुळे अटल सेतूजवळून महाराष्ट्रातील मोठ्या महामार्गांना एकाच जागेवरून जोडण्यात येणार आहे. 3700 कोटींचा हा प्रकल्प 30 महिन्यात पूर्ण करण्याचं टार्गेट NHAI ने ठेवलंय. त्यामुळे अटल सेतू ते मुंबई गोवा महामार्गापर्यंतचा प्रवास 20 ते 30 मिनिटात पूर्ण होणार आहे. सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी समोर येते, कारण नव्या वर्षात तुमच्या खिशावर मोठा भर पडणार आहे. कारण रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. तसंच शहरांमध्ये धावणाऱ्या बस सेवांचं तिकीटही महाग होणार आहे. एसटीच्या दरातही 15% भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारला देण्यात आलाय. रिक्षा टॅक्सीचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही वाढलाय. त्यामुळे रिक्षाच्या दरात 2 रुपये आणि टॅक्सीच्या दरात 4 रुपयांची वाढ करण्याची मागणी संघटनांनी केली आहे. तसंच शहरी बस सेवेचं तिकीटही 1 ते 5 रुपयांनी महाग होणार आहे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे पहाटे काहीसा गारवा आणि दिवसभर उकाड्याचा सामना करावा लागतोय. मात्र रविवारपासून मुंबईतील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय. टोरेसच्या विविध शाखांमधून 9 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तसंच बक्षीस स्वरूपात गाडी स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांचीही ओळख पटवण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलंय. टोरेस कंपनीने दादरच्या शाखेसाठी 25 लाख रुपये महिने भाडं मोजलं होतं. त्यामुळे मालकाने केलेला भाडे करार रकमेच्या व्यवहार या तपशिलांची आता चौकशी सुरू झाली आहे. तसंच टोरेस कंपनीने 15 गाड्या विकत घेतल्याचं आणि 5 गाड्या आरक्षित केल्याचे पुरावेही पोलिसांना सापडले. नागपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या संकल्पनेतून हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येतोय. अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आलाय. हा महोत्सव 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल याला शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शनिवारी ठाण्यातील उपवन येथे संस्कृती आर्ट्स फेस्टिवलमध्ये त्याचा सन्मान करण्यात आला. टीम इंडियाची इंग्लंड विरुद्धच्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेसाठी घोषणा झाली आहे. स्टार खेळाडू मोहम्मद शमी याची संघात एंट्री झाली आहे. दुखापतीमधून सावरल्यावर मोहम्मद शमी कमबॅक करतोय. अकोल्याच्या एका अंगणवाडीत कॅल्शियम व्हिटॅमिनच्या गोळीतून चक्क स्टेपलरची पिन निघाली आहे.
गोळी अर्धीच सेवन करायची असल्याने ती मध्ये तोडली असता त्यात पिन सापडली. पिंजरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार नोंदवण्यात आली आहे. मस्साजोगमध्ये ग्रामस्थांची आज दुपारी 12 वाजता महत्त्वाची बैठक होतीये. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. सरपंच देशमुखांच्या हत्येला 33 दिवस पूर्ण झाले आहेत. आणखी एका सरपंचाच्या मृत्यूने बीड जिल्हा पुन्हा हादरलाय. परळीतल्या अपघातात सरपंचाचा जागीच मृत्यू झालाय. राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकी स्वाराला उडवलं. यात विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय. हा अपघात आहे की घातपात असं याचा तपास पोलीस करतायत. इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असं मी म्हणालो नाही असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसलाच सुनावलंय. काँग्रेसच्या नेत्यांना नीट ऐकण्याची सवय करून घ्यायला हवी असा सल्लाही राऊतांनी काँग्रेसला दिलाय. अमेरिकेतलं लॉस एंजलिस अजूनही आगीने धगधगतंय. लॉस एंजलिसमध्ये लागलेली आग आता 22,000 एकर परिसरात पसरलीय. आतापर्यंत या आगीत 16 लोकांचा मृत्यू झालाय. 12,000पेक्षा जास्त इमारती आणि घरं नष्ट झाली आहेत. त्यामुळे 1 लाखांपेक्षा जास्त लोक बेघर झाली आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत. मात्र जोरदार वाऱ्यांमुळे आग विझवण्यात अडचणी येत आहेत. या आगीपासून सॅन फर्नांडो व्हॅली आणि ब्रेंटवूड टाउनलाही आगीचा धोका निर्माण झालाय. या क्षेत्रात अनेक हॉलिवूड सेलिब्रिटी राहत आहेत. लॉस एंजलिसमधल्या आगीमुळे 135 ते 150 अब्ज डॉलर्सचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.